नमस्कार फ्रेंड्स, अस्मिताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे बनवणार आहोत पालक पराठे। यासाठी मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे। पालक आपण इथे कढईमध्ये थोडीशी शिजवून घेऊ, म्हणजे आपली पालक कच्ची राहणार नाही। अशी 5 मिनिट पालक वाफवून घेतलेली आहे। तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण लसूण मिरचीचा ठेचा टाकू। त्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं आणि पालक, थोडासा ओवा, थोडेसे जिरे टाकलेले आहे, म्हणून थोडीशी चटणी आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद। त्याला आपण मिक्स करून घेऊ। थोडंसं तेल टाकू आणि त्याला छान मिक्स करून घेऊ। पिठाला छान मळून घेऊ। पीठ जास्त नरम चुरायचं नाही, थोडंसं कडक कडक ठेवायचं। तर बघा, या प्रकारे हे पीठ चुरून घेतलेलं आहे आपण। याला थोडंसं 8-10 मिनिट रेस्ट घेऊ देऊ, तर त्याचे पराठे करून घेऊ। आता आपण गोल उंडा घेऊ छोटा आणि त्याला पिठामध्ये बुडवून लाटून घेऊ। वरून पूर्ण तेल लावायचं। आता त्याला एकीकडून फोल्ड, आणखी दुसरीकडून फोल्ड, पुन्हा तेल लावायचं। आपण चौकोनी पराठा बनवत आहोत। पिठामध्ये बुडवून त्याला लाटून घ्यायचं। याच्यामध्ये आपण बेसन टाकलेलं आहे, त्यामुळे पराठे छान आपले क्रिस्पी होतील आणि टेस्ट पण त्याची खूप छान लागेल। असे छान तेल लावून आपण सगळे पराठे करून घेऊ। तुम्ही हवं तर याच्यावर तूप पण टाकू शकता। आता आपण त्रिकोणी पराठा करणार आहोत। तर गोल उंडा घेऊन पिठामध्ये बुडवून आधी लाटून घेऊ।
याप्रमाणे त्रिकोणी पण पराठे करता येतात, चौकोनी, गोल, तुम्ही कोणत्याही आकाराचे पराठे करू शकता. या पराठ्यामध्ये लेअर भरपूर येतात आणि खायला पण छान नरम लागतात. तर पराठे तुम्ही हव्या त्या आकाराचे बनवू शकता. तर हा पराठा आपण गोल केलेला आहे. तर या पराठ्यासोबत तुम्ही दहीची चटणी, टमाटरची चटणी काही पण खाऊ शकता, आंबट जे आहे ते, आणि जबरदस्त टेस्ट लागते याची. तर नक्की एक वेळ तुम्ही ट्राय करून बघा. कमेंट्समध्ये सांगा तुमचे पराठे कसे झाले ते. मागे आपण पालकपुऱ्या पाहिल्या होत्या, पालकपुऱ्याचा व्हिडिओ टाकला होता मी. आता हे पालक पराठे आहे, तर नक्की ट्राय करून बघा. तर बघा फ्रेंड्स, आपले पराठे रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आतमधून पण किती छान झालेले आहे. तर मी यासोबत दहीची चटणी केलेली आहे. टमाटरची चटणी, ठेचा काही पण करू शकता. तर फ्रेंड्स, आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.